बंडूच्या वन दिवसभर झाला उन्हाने गरम, गार गार मट्ट्या पिऊन झाला लवकर नरम. त्याच्याच थोड्या अंतरावर बसला हा यसके, हळूहळू खाय बाबा बसतील तुला ठसके. तुम्ही मला म्हणाल आता एवढ्या अंधारात गेलाय कुठं. राम राम मंडळी, आपल्या या गावठी धमाकेदार ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर भावांनो, झालं असं, आज आमच्याकडे शनिवारी भरला आठवड्याचा बाजार. आमच्या गावामध्ये बाजार करायला आजूबाजूच्या गावचे लोक येते 1000-2000. इथं दिसतोय मोकार ताजा भाजीपाला. भाजीपाला विकला तर ठीक, नाहीतर घोर लागल जीवाला. ह्या कबाशावाला भाऊचं काम तर लय भारी. माल इकला तर इकला नाही तर न्या घरी, कारण तो भाजीपाला तर नाही ना, सडणार थोडी. या गोविंद भाऊंनी शेंगा आणल्या लय भारी. शेंगाचा भाव ऐकून चक्कर येऊन पडलो ना खाली. गाजर, शिमला, भेंडी, गवार, गोविंदने असा सगळा माल आणला भारी. हा पाहून आहे ना, मला पाहून एवढा खुश झाला, तो खुश झाला तर मलाही आनंद झाला. ह्या पोरीने मला पाहिल्यावर तिला हसू आवराना. तिला नेमकं झालंय काय, पण जाऊ द्या, भाजीपाला विकायला एक नंबर. शेपूची भाजी आणि कोबीची भाजी घेऊन आली होती विकायला. बाबांनी मला पाहिल्यावर लागले ना तंबाखू मळायला. बाबाला मी म्हणलो, बाबा मी तंबाखू खात नाही बरं का. आमच्या गावच्या बाजारामध्ये भाजीपाला भरपूर येतोय. ह्या पोरीने मला पाहिल्यावर पळूनच गेली. तेवढ्यात मला साठे वहिनी दिसली तिथं. शांताराम भाऊ मला तर फुलवरचा पाला फेकून मारित होता. जाऊ दे, मला पाहून त्याला लय आनंद झाला. आणि बरं काय, आपले व्हिडिओ पाहणारे मंडळी, तुम्ही ना व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत नक्की पहा. दर बाजारला कपड्याची दुकानं, खाऊची दुकानं, कारलं, दोडकं, डेमशे, चवळीच्या शेंगा, मिरची. आता या बाईचा कानाला फोन लागेलच होता. मी आपल्या बाजारामध्ये फिरता फिरता गर्दी व्हायला लागली होती. पिकअप आल्याला म्हणलं, भाऊ एवढं गर्दीतून आणली का गाडी तू. एवढ्यात मला बाजारामध्ये दीपक दिसला. त्याला मी आवाज दिला पण त्याचं काही लक्ष नव्हतं. दिवटे बाबांनी शेंगा आणि आंबे आणले होते. गिराईक करता करता बॉयलर चालूच होता. चला म्हणलं आता ना बाजारातून 1-2 टरबूज घेऊन टाकू. टरबूज तर गंज भारी होते, पण टरबूज विकणारा कुठं गायब झाला. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये मी टरबूज पाहिले. तिकडचे टरबूज आणि हे टरबूज सारखे दिसत होते. बाजारामध्ये पाहिले ताजी ताजी उसळ. आता मी म्हणलं, भाऊ संध्याकाळी बनू मिसळ. सांगळे वहिनी उसळवाल्याला काय बोलत होत्या मला काही समजाना. एवढंच मला या भावड्याने आवाज दिला म्हणे, अरे मोबाईलचं काय झालं पाय बरं. अरे म्हणलं, भाऊ मी काय मोबाईलचं काम करतोय का. या बटाट्यावाल्याला विचारलं, भाऊ बटाटे काय भाव आहे, पण तो काय सांगायला तयार नाही. म्हणलं जाऊ दे मोर द्या, मग आपण जाऊ पुढं. मी आपल्या बाजारामध्ये फिरत फिरत लय लांब आलो होतो. एवढं लांब आल्यावर माझ्या पारा तांगड्या दुखायला लागल्या. म्हणलं आपण आता ना दुकानात जाऊ. रामदास भाऊ कदम का मेरे को संध्याकाळ को आया था जागरण गोंधळ का आमंत्रण. देवाच्या नावानं रंगणार जागरण गोंधळाचा कार्यक्रम. रामदास भाऊंनी मला पाहिल्यावर त्यांच्या ध्यानात आलं, आपण आता व्हिडिओमध्ये नक्की येणार. आपल्या लुनाला किक मारून मी पोहोचलो ना जागरण गोंधळाला. प्रवीण भाऊचं लक्ष माझ्याकडे होतं. मला म्हणे आता काय रे बाबा. म्हणलं आता चला पहिले भाऊंची भेट घेऊ. तिथं मला दिलीप भाऊ पण भेटला. हे कोण पाहुणे होते काय माहिती, माझ्याकडेच पाहत होते. आज आहे ना एका दगडात मारले 2 पक्षी. तुम्हाला जर काही समजलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी आपलं वाडेकरी मंडळींकडे नजर मारली तेव्हा ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते. जागा भरपूर असल्यामुळं लेडीज एका बाजूला आणि जेंट्स एका बाजूला जेवायला बसले होते. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपण पुन्हा भेटू नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.